नमस्कार मंडळी आज असं बोलायचं होतं की 3 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये कुंडमाळा येथे एक दुर्घटना घडली. 4 पर्यटक मृत्युमुखी पडले आणि बरेच जण जखमी झाले. एकाच पुलावर बरेच लोक एकाच वेळी आल्यामुळे तो पूल तुटला. मंडळी, यामध्ये पर्यटकांची चुकी तर आहेच, चुकीचं आहे, कारण एकाच वेळेला जो पूल प्रवासासाठी रहदारीसाठी बंद केला होता, त्या पुलावर एकाच वेळी 60, 70, 80, 90 पर्यटक एकाच वेळेला जमा व्हायचं, त्याच्यावरनं टू व्हीलर न्यायच्या, तो मंडळी पूल कसा टिकेल? आपण नेहमीच सांगत असतो की तुम्ही पर्यटनाला जाताय, फिरायला जाताय, तर जिथे ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या गोष्टीचं पालन करा. सूचना फलक लिहिले तर त्याचं पालन करा आणि आपला जीव धोक्यात घालू नका. हे कानी कपाळी प्रत्येक शासन, बातम्यांमधनं तिथले स्थानिक लोक हे कानी कपाळी सांगत असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालतो. आपण एवढाही विचार करत नाही की त्या पुलावर एवढे जण एकाच वेळी गेलं तर काय हालत होईल. शासनाने हा पूल रहदारीसाठी बंद केला होता, अशा प्रकारच्या सूचना तिथे लिहिल्या असताना देखील पर्यटक का गेले? मंडळी, आपण जिथे फिरायला जात आहे ना, तिथे कानी कपाळी, म्हणजे मी कशाला, मी तर आता सांगतोय दुर्घटना झाल्यावर सगळेच जण स्थानिक लोक सांगत असताना आपण ह्या सूचनांचं पालन करा. मंडळी, आपण पर्यटन करायला जात आहे, निसर्गाचा आनंद घ्यायला जात आहे. आणि त्यानंतर मंडळी गोष्ट येते ती आपल्या प्रशासनाची, शासनाची. मंडळी, सूचना फलक लावले मान्य, पण हा जर पूल रहदारीसाठी म्हणजे धोकादायक होता, तर हा पूल तुम्ही बंद का नाही केलात, बंद का नाही ठेवलात? कारण तुम्हाला जर माहिती आहे तिथे पर्यटन होतं आहे, पर्यटन स्थळ आहे, तर पर्यटक येणार, त्या पुलावर जाणार, तर कोणतीही हानी टाळण्यासाठी तुम्ही तो पूल रहदारीसाठी बंद का नाही केलात? जर या पुलासाठी 8 कोटी रुपये मंजूर झाले होते, तर तो पूल तुम्हाला पाडून ठेवता आला असता, काहीतरी तोडून ठेवता आला असता. तुम्ही तेही नाही केलं. तुम्ही फक्त एक सूचना फलक लावलात आणि तुमची जबाबदारी संपली. हे कितपत योग्य आहे? जर तिथे जास्त लोक जमतात हे तुम्हाला माहिती असताना मग तिथे तुम्ही एक सुरक्षा रक्षक का नाही बसवलात? जर एवढं मोठं पर्यटन स्थळ आहे तर तिथे पोलिसांची गस्त का नव्हती? तो पूल तुम्हाला साखळ दंडाने रहदारीसाठी बंद करता आला असता, पण तुम्ही तसं केलं नाहीत. आज बरेच जण त्या पूल तुटल्यामुळे पडले, त्या नदीच्या प्रवाहात 4 जण मृत्युमुखी पडले. माझी शासनाला आणि प्रशासनाला दोघांनाही विनंती आहे, असं जिथं होत असेल ना मंडळी, तिथे तुम्ही ते पूल रहदारीसाठी बंद करा. स्थानिक लोकांना त्याची अडचण झाली तरी चालेल, कारण आज जे 4 जीव गेलेत ना मंडळी, पर्यटकांचं तर त्यामुळे निष्काळजीपणा आहेच, पण त्याला शासन देखील तितकंच जबाबदार आहे. आता नंतर सांगतात आम्ही प्रत्येक पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट करू. अरे नंतर करून काय फायदा? आता आधी करा ना, आधी करा. काळजी घ्या मंडळी, काळजी घ्या. लोकांचे जीव स्वस्त नाही आहेत.